भीमराज सेनेचा कुमारी अनुष्का पाटोळेच्या न्यायासाठी आक्रोश लाँग मार्च. नवोदय विद्यालय मृत्यू प्रकरण प्रशासन गुंडाळतंय. राजू थाटे. जवाहर नवोदय विद्यालय लातूर या ठिकाणी अनुष्का पाटोळे नावाच्या 12 वर्षीय विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. 2 लोकांना ताब्यात घेण्यात आलं, परंतु खरे आरोपी फरार आहेत. यामागे मोठे षडयंत्र असून सर्वांचा संशय बळावत आहे. लातूर पोलिसांनी केलेला तपास हा मोठ्या संशयाच्या भोवऱ्यात अडकला असून सत्य दडपण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घाईघाईने आत्महत्येचा निष्कर्ष काढत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र समोर येत आहे. या प्रकरणाची शास्त्रीय तपासणी, सीसीटीव्ही फुटेज व विद्यालयातील इतर बाबी तपासण्यात प्रशासन व पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. मृत विद्यार्थ्यांच्या शरीरावर आढळलेल्या जखमा, घटनेपूर्वी तिच्या वागणुकीतील बदल आणि काही गंभीर माहिती विद्यालयात असूनही बाहेर येऊ न देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय केला आहे. आमच्या मुलीला न्याय नाकारला जात आहे, असा संतप्त सवाल कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. याचा राज्यभर पडसाद उमटत आहेत. स्थानिक पोलीस प्रशासनावर विश्वास नाही म्हणून एसआयटी करण्यात आली. एसआयटी म्हणजे वेळकाढूपणाचं धोरण असून यामुळे जाणून बुजून विलंब केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ भीमराज सेना या सामाजिक संघटनेचा आक्रोश लाँग मार्च आयोजित करण्यात आला आहे. त्याचा मार्ग खालीलप्रमाणे असेल. पहिला दिवस 20/1/2026 सकाळी 10 वाजता स्थळ जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथून सुरुवात, रात्री आंबेजोगाई येथे मुक्काम. दुसरा दिवस 21/1/2026 रोजी आंबेजोगाई येथून सुरुवात, गेवराई येथे मुक्काम. तिसरा दिवस 22/1/2025 गेवराई येथून सुरुवात, संभाजीनगर येथे मुक्काम. चौथा दिवस 23/1/2026 संभाजीनगर येथून सुरुवात, श्रीरामपूर येथे मुक्काम. पाचवा दिवस 24/1/2026 श्रीरामपूर येथून सुरुवात, नाशिक येथे मुक्काम. सहावा दिवस 25/1/2026 नाशिक येथून सुरुवात, ठाणे येथे मुक्काम. सातवा दिवस ठाणे येथून सुरुवात, दुपारी 12 वाजता मंत्रालय येथे समारोप करण्यात येणार आहे. लातूर नवोदय विद्यालयातील कुमारी अनुष्का पाटोळे हिला योग्य न्यायासाठी हा लढा असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अनुष्काला न्याय द्यावा, ही सर्व घरातून मागणी होत आहे. या ठिकाणी आमच्या अनुष्का दिदीला न्याय मिळण्यासाठी जी लॉंग मार्च काढलेला आक्रोश लॉंग मार्च, जो आक्रोश माझ्या अनुष्का आईचा दिसता तोच आक्रोश आमचा आहे. हे प्रशासन, हे स्कूल, हे मेलेले, हे निस्तेज पडलेले कातडे जनावर आहेत. त्यांच्यामध्ये ममता नाही आहे. त्यांना दिसत नाही, या माईचं कलेजा नाही दिसत. फडणवीस, तू पण एका मुलीचा बाप आहेस. थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज ठेवा आणि आमच्या दिदीला न्याय द्या. या ठिकाणी आम्ही इथून मुंबईला मंत्रालयामध्ये 26 जानेवारीला पोहोचणार. 26 जानेवारी पर्यंत जर इथली जी आहे ना कलेक्टर वर्षा घुगे मॅडम आणि एसपी तांबे यांना सह आरोपी जर करणार नाही, आम्हाला न्याय जर नाही भेटणार, आता शांततेमध्ये आंदोलन केलेलं आहे. याच्या नंतर 26 जानेवारी नंतर या शाळेला बेचिरक केल्याशिवाय गप्प बसणार नाही. कायद्याने वागतो, कायदा मानतो, कायदा आमच्या बाबासाहेबांनी लिहिलाय, पण तुम्ही कायद्यानुसार कारवाई करत नाहीये. मी या ठिकाणी या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि इथून आता मुंबईच्या दिशेने जातो. जेवढे जेवढे महापुरुषांचे पुतळे असतील त्या ठिकाणी जाऊ, महापुरुषांसमोर वंदन करू. त्यांना बघा तुमच्या डोळ्याने कसा या महाराष्ट्रात चाललाय. शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र राहिला नाही, हा गोडवलकरांचा महाराष्ट्र आहे. इथं माझ्या लेकीला न्याय नाही भेटत. त्यासाठी आम्ही सगळे लोक आता मुंबईच्या दिशेने रवाना होतोय. कुठल्याही या सरकारपासून आम्हाला अपेक्षा नाही आहे. मी कडकडी विनंती करतो महाराष्ट्राच्या माझ्या तमाम भीम सैनिकांना, लहू सैनिकांना, अण्णा सैनिकांना, शिवसैनिकांना, सर्व महाराष्ट्राला कडकडून विनंती करतो, कृपया सगळे सामील व्हा. दाखवा तुम्ही ही महाराष्ट्राची लेक आहे. ही कुठल्या जातीची लेक नाही, ही महाराष्ट्राची लेक आहे. तुमचा कलेजामध्ये तुमचं ममता जर असेल ना, सगळ्यांनी न्यायासाठी आमच्या सोबत या. जय भीम, जय अण्णा. लॉंग मार्च आहे. आम्ही जसे आज लातूरमध्ये आलो, लातूरमध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी त्या मुलीची हत्या झाली
हे शाळेचं जे प्रशासन आहे विद्यालयाचं, त्या विद्यालयानं आजपर्यंत त्या लहान बाळाची श्रद्धांजलीची सभा देखील नाही ठेवली. म्हणजे याच्यावरून समजतं की हे किती गांभीर्य या लोकांचं आहे. आणि म्हणून आम्ही त्या शाळेमध्ये जाऊन तिथं श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेऊन आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे की ह्यापासून आम्ही जिथं जी हत्या झाली तिथं सुरुवात केलेली आहे. आणि प्रशासनाला आम्ही विनंती करतोय की बाबा 26 जानेवारीपर्यंत प्रजासत्ताक दिन आहे, तोपर्यंत आम्हाला न्याय भेटावा. आम्ही कायद्याने आता चाललेलो आहे आणि यानंतर 27 तारखेनंतर आम्ही कायदा हातात घेऊ आणि मग याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची.